विषय आज कोणी थांबणार नाही। मराठी अस्मितेचा विजय असो। पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला। ठिकठिकाणाहून पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील त्यांना देखील ताब्यात घेतलं आणि एका ठिकाणी डांबण्यात आलं। हे प्रशासनाने सगळं केलेलं आहे। प्रशासनाचा आम्ही निषेध करतो, जाहीर निषेध करतो। मराठी अस्मितेसाठी आम्हाला आज रस्त्यावर उतरायला लागलं। आम्ही महाराष्ट्रात जाऊन शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, फुले शाहूंचा महाराष्ट्रात आम्हाला आज रोडवर उतरायला लागले आमच्या अस्मितेसाठी। याच्यासाठी आम्ही आज सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या लढ्यात आम्ही पूर्णपणे आज यशस्वी झालेलो आहे। किती पोलिसांनी आम्हाला अडवू द्या पण आम्ही त्यांना अजिबात हे झालेलो नाही। आम्ही आमचा लढा यशस्वीपणे आज पूर्ण केलेला आहे आणि या सरकारचा निषेध करतो। मराठी अस्मितेसाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं। फुले शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात, आमच्या महाराष्ट्रात बाहेर परप्रांत येऊन आमच्यावर दादागिरी करतात। हे कदापि खपून घेतलं जाणार नाही, कदापि खपून घेतलं। नक्कीच आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते सहभागी आज गुजराती, मारवाडी, परप्रांतीयांना पाहतो आहोत मीरा भाईंदर जवळ मोर्चा स्थळ आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात आहे। तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते आता ठिकठिकाणावरून मोर्चासाठी निघालेले आहेत। सकाळपासूनच त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल। मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे। शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे। त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही मिळेल, उद्याही मिळेल। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते। घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती। तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते। आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला, पण अशा खोट्या समजुती पसरवू नका। आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय। मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो, अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे। आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे? किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना, तेही आम्हाला बघायचं आहे। आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार। मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती। आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही। आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, याचा मी निषेध व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे। जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना अटक करून दाखवावी। एक माहिती म्हणून ज्यावेळेस मोर्चाची परवानगी मागितली गेली होती त्यावेळेस त्यांनी जी जागा सांगितली होती त्या जागेच्या व्यतिरिक्त आपण दुसरी जागा द्या, दुसरी जागा निवडा असं आपण त्यांना सुचवलं होतं आणि परंतु त्यांनी त्यास नकार दिला, म्हणून त्यांना परवानगी नाकारलेली आहे। अजूनही त्यांनी जर का जागा बदलली त्यांना मोर्चाची परवानगी ही देण्यात येईल। मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आपल्या बरोबर आहेत। नरेंद्र मेहता जी, आज मराठी लोक आंदोलन करणार होती, मराठी एकीकरण समिती आणि मनसे, परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही। रात्रीच सगळ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काय भूमिका आहे तुमची, तुम्ही स्थानिक आमदार आहात म्हणून? बघा, असं आहे की पोलिसांनी का परवानगी दिली नाही ते पोलिसांचा विषय। पोलिसांनी नाही दिली असेल त्याचं एक कारण की लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी त्यांची आहे। मनसेने जो रूट मागितलं होतं त्याच दुकानाचा बाहेर जमा व्हायचं, एखादा कार्याने उत्साहपूर्वक काहीतरी केलं मग त्याला कोण जबाबदार? यासाठी पोलिसांना असं वाटलं असेल त्याने थेट निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी। दुसरं, त्यांना भाजप कार्यालयावर काढायचं होतं। आता भाजपचे कार्यकर्त्यांनी ते समोर आले तर कोणाचं नुकसान हे सांगता येत नाही। मराठी माणसाचं नुकसान किंवा मराठी नुकसान शहरातच होणार आहे।
त्यासाठी हे परवानगी द्यायचं काही कारणच नव्हतं असं माझं तरी मत आहे. परंतु मोर्चे हे शांतताप्रिय एका विशेष जिकडे त्यांना मत मांडायचं आहे, महापालिका असेल, पोलीस कमिशनर असेल, सरकारी कार्यालय असेल, तिकडे जाऊन आपलं मत मांडलं पाहिजे. परंतु मराठी माणसांवरती तुमचा अविश्वास आहे का? मराठी माणूस जर आंदोलनाला रस्त्यावरती उतरला तर तो आंदोलनाला गालबोट लावेल असं तुमचं म्हणणं आहे? मी काय बोललो, एखादा मराठी किंवा अमराठी हे कोणी त्याचा फायदाही घेऊ शकतो आणि उत्साहात कधी काही ना काही होऊन जातो आणि त्यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे. हे माझं नाही आहे, पोलिसांची जबाबदारी आहे की लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन निर्माण होऊ नये. आणि ह्या अनेकदा पोलिसांनी असं केलेलं विधान बनवतो आणि मोर्चाच्या बाहेर थांबला होता, कधी काय दगडफेक केलं, काय केलं, तर हे जबाबदार कोण राहणार आहे? कारण शेवटी ही पोलिसांची जबाबदारी आहे शहर सुरक्षित ठेवणं आणि शहराची नागरिकांची रक्षा करणं. पोलिसाला जो योग्य वाटला असेल त्याने तो शहराचा हितासाठी लॉ अँड ऑर्डरसाठी निर्णय घेतले. कोणाला काय मराठी माणसांना दाबण्यासाठी किंवा अमराठीला समर्थन करण्यासाठी काय घेतलेलं नाही आहे.